तात्या धन आहे धन आहे हे का वय हेच तर वय ते धनाची गुफा. आम्ही म्हटलं होतं ना तात्या का तुमच्या घरात धन आहे म्हणून. पाहून घ्या हे धनाचीच गुफा होय. तात्या आता आमचाही वावर राहन, आता आम्ही वावर घेईन. हे पाहून घ्या धनाचीच गुफा वये. चेत्या आता वेळ आलेली आहे का 2 एकराचं 20 एकर घ्यायची. जसं हे धन भेटलं पहिले 20 एकर जमीन घेऊ. मला तर विचार हा पडला का एवढा मोठा वाडा माया ह्या पोकळ जागेवर आहे, म्हणजे कधी पडू शकतो आम्ही याच्यातनी. अरे ते जाऊ द्या, पण याचा विचार करा का हा शाहरुखच कसा काय अंदर पडला, आणि आता याच्यात धन आहे का नाही आहे हे थोडी माहीत झालं आपल्याला. याच्यात काय आहे आणि काय नाही तर. अरे याच्यातच धन आहे. मोहनले विचारा तुम्ही, याच्यावर पांढरा साप होता. मी जसं पकडायला गेलो मी डायरेक्ट धपकने ह्या गड्ड्यातच पडलो. आणि पांढरा साप कुठं आहे, गायब झाला. कुठं आहे इथं तिथं दिसूनही तर नाही राहिला. पांढरा साप होता इथं तुळशीच्या समोर. मी पकडायला गेलो तर डायरेक्ट पडलो मी इथं. आणि तुम्हाला माझ्या गोष्टीचा विश्वास नसन वाटत तर म्हण्या आणि मोहन इथंच आहे, दोघं जण सबूत म्हणून. विचारून घ्या पांढरा साप होता का नाही होता तर तुळशी समोर. तेच पकडायला गेलो तुम्ही. मोहन म्हणे का तात्याले अर्ध्या रात्री ढसला घिसला तर काय करशील म्हणे, पकड म्हणे त्याले. तात्या शाहरुख काय पायाळू आहे काय? काही माहित नाही बा मला. का रे तू म्हटलं पायाळू आहे काय? हा मी पायाळू आहे. मग होऊ शकते तात्या. कारण आता वाड्या तरासाठी कमीत कमी 7-8 दिवस होते आम्ही आहे. शांता रोज तुळशीची पूजा करते, मी पाया लागायला जातो. पण तोपर्यंत आम्हाला सापही नाही दिसला आणि काहीच नाही दिसला. त्या दिवशी मी अर्ध्या रात्री घुमलो, मला काहीच नाही दिसलं. पण तुम्ही सगळेजण एक गोष्ट पहिले लक्षात ठेवा का हे धन जे आहे हे शाहरुख्याच्या नशिबात आहे. त्या धनाले हा शाहरुखच लावू शकते, आपण लावू शकत नाही. अरे पण जागा तर माईवा नाही वाड्याची, आणि वाड्यातच दिसलं नाही याले. ते वाड्याची जागा जरी तुमची असन तरी ते जर आपल्याला पाहिजे असन तर पहिले शाहरुख्याला इथून घ्या लागन. ते असन तर इथं धन, नाही तर इथं काही बी असू शकते. कारण हे लय मोठं मले भयानक जागा दिसू राहिली. अशी जागा मी कधी पाहिली नाही. हे भेव लागाजोगती जागा आहे आणि त्याच्यात आपल्यापाशी काहीच नाही आहे. आणि आपल्याला याच्यातलं काही माहितीही नाही आहे का धन कसा काढा लागते आणि काय काढा लागते. आणि नंतर काय असन काय नाही काही माहीत नाही. साप असन का अधिक काही असन हे काही माहीत नाही. आणि वास एवढा खराब येऊ राहिला इथं जसं काय माणसं सडले. माणसं सडाचा जसा वास येते तात्या. मग आता करायचं काय तुम्ही सांगा. आपल्याला काही याच्यातली माहिती नाही का धन का आहे का नाही आहे हे आपल्याला इथं माहीत नाही. आता आपल्याला इथं पाहा लागन आहे का नाही आहे तर. पण आपल्यासोबत एक हुशार माणूस पाहिजे जेले याच्यातलं सगळं माहिती आहे ज्ञान आहे. असं कोणी आहे का आपल्या याच्यात? नाही नाही, एवढं हुशार माणूस तर कोणीच नाही याच्यात. इथं 10वीच्या परीक्षातच तर दाडाव नापास होणारे माणसं आहे. आणि एवढी कुठं बुद्धी चालते त्याची. तुम्ही आम्हाला कायले म्हणून राहिले तात्या, आम्हाला कायले म्हणून राहिले. आता याच्यात तो विषय काढायचा काही गरज होती काय? का 10वीत दाडाव नापास झाले तुम्ही, नसं झालं आणि तसं झालं. तुम्हाला थोडी म्हटलं रे बा मी, तुम्हाला थोडी म्हटलं. मी सांगू राहिलो असं त्याले. काय असं सांगू राहिले आणि तसं सांगू राहिले तुम्ही? डायरेक्ट आम्हालाच म्हणून राहिले. मी डायरेक्ट कोणालाच नाही म्हटलं ना. मी कोणाचं नाव घेतलं काय का काही घेतलं हे तर सांगा पहिले. काही तुम्ही राजू फक्त म्हटलं असं. तर काय आहे याच्यावर तोडगा काय आहे आता? तोडगा एकच आहे, बाबा चमत्कारले भेटा लागन. बाबा चमत्कारले याच्यातलं सगळंच नॉलेज आहे. पण एवढ्या रातचे येणार का ते इथं? आता म्हणून पाहू आपण त्याले. आता येते का नाही येत हे त्याच्या हाती आहे. पण हे एक गोष्ट लक्षात ठेवा का याची जे माहिती आहे ते आपले जेवढे आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याच्या कानावर गेली नाही पाहिजे. हां पण आता एक गोष्ट हे बी आहे तात्या, तुमच्या बाबाला जर काही माहीत झालं तर तुमच्या बाबाने इकडे तिकडे हे गोष्ट सांगितली नाही पाहिजे. बाबा बाहेर जाईन तवाच माहीत पडू देन ना. तालाच घेतो ना मारून मी वाड्याले. मग कसे काय जायन? हे एकदम गोष्ट बरोबर आहे. असंच काहीतरी करावं लागेल तुम्हाला. आणि लोक कधी येऊ शकते तुमच्या इथं, कोणीही येऊ शकते. तर तुम्ही एक काम अधिक बी करा. कोणतं? हे मी तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगतो. पण आता यायले दोरी फेकायला लावा. सगळेच्या सगळे पहिले वरतं चला. एकही जण इथं खाली राहू नका. कारण खाली राहणं म्हणजे काय होईन तुमच्यासोबत काही सांगता नाही येत. कोणतं इथं जनावर असन का काय असन काय नाही हे आपल्याला माहीत नाही. इथं काय आहे हे आपल्याला माहीत नाही. दोरी टाक रे खाली, दोरी टाक. अरे दोरी टाका ना रे खाली, दोरी टाका ना. दोरी पकडून राहते, आम्ही वरतं येऊ राहिलो. अरविंदराव दोरी टाका खाली, पकडून राहायचं ते. पकडून राहा वरतं येऊ राहिलो आम्ही. चला एक जण लवकरात लवकर वरतं व्हा. इथं जास्त वेळ थांबू नका. कोणतंही जंगली जनावर इथं अंदर असू शकते, काहीही असू शकते. कारण वास लय खराब येऊ राहिला. वरतं लवकर व्हा. चंगा दोरीनं वरतं पटापट, टाइमपास नका करू इथं.
चला वारे पटापट चला. चल होय मोहन, पटापट एका मागे एक चालू द्या. चला पटापट करा. खाली आम्ही दोघंही उरलोय. लवकर लवकर करा जराशे. पकडून राहायचा बरोबर. पाहिजा आरामानं यावर तर. पहिले आता सगळं जण माझी गोष्ट पहिले ऐकून घ्या. अंध्र धन आहे का नाही आहे हे आपल्याला माहीत नाही, पण शाहरुख या म्हणून राहिला का मी पायाला. मला हिच्यावर साप दिसला होता म्हणून मी ते पकडायला गेलो आणि डायरेक्ट ह्या गड्ड्यात जाऊन पडलो. हा, हे गोष्ट खरी आहे ना. पांढरा साप होता याच्यावर. शाहरुख्या जसा पकडायला गेला तो गड्ड्याच्या अंदरच चालला गेला. आता अंध्र धन आहे का अधिक काय आहे माहीत नाही, पण अंध्र आम्ही गेलो तर अंध्र अशी गुफेसारखी जागा आहे. वास एवढा खराब येऊ राहिला, तुम्हाला वरत येऊन राहिला असन. माणसाच्या सडल्यासारखा वास येऊ राहिला. वास तर येऊनच राहिला इथं. आता जर याच्या अंदर धन असन तर हे शाहरुख्याच्या नशिबी आहे, आपल्या नशिबी आहे नाही. पण ते आपल्या नशिबी आपल्याला घेणं आहे. म्हणजे आता आपण एवढे जण आहे, एवढ्या जणाचा हिस्सा त्याच्यात पडला पाहिजे. आणि सगळे जणाले ह्या गोष्टीची मेहनत घेणं आहे. आणि सगळ्या जणाले एक काम बी करणं आहे. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्ही शांततेत पहिले ऐकून घ्या आणि तुमच्या डोक्यात टाकून द्या. हे गोष्ट का हे गोष्ट आपण जेवढे जण आहे इथं त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला माहीत पडली नाही पाहिजे. आणि माहीत पडू द्यायची नाही आहे. आणि ह्या घराबाहेर कोणी जायन नाही. आणि ह्या घराच्या अंदरही कोणी नाही येत नाही. एवढं लक्षात ठेवा. सगळ्याले एक विनंती आहे. आम्ही चाललो आता चमत्कारी बाबाले आणाले, कारण आपल्याला याच्यातली काहीच माहिती नाही आहे. धनातली कसं काढा लागते, काय काढा लागते, कोणती पूजा करा लागते हे आपल्याला काहीच माहीत नाही. आता अंध्र धन आहे का अधिक काय आहे माहीत नाही. वासला खराब येऊ राहिला, कोणतं जंगली जनावर आहे का काय आहे माहीत नाही एवढं. पण मला तर वाटते का याच्यात खरंच धन असायला पाहिजे, कारण माणसाच्या सडल्याचा वास येऊ राहिला आणि माणसाचे अंध्र आम्हाला कंकाळ दिसल्यासारखे बी झाले. तर आम्ही जातो बाबा चमत्कारीला आणाले. तात्या आणि मी सगळ्याला एक विनंती आहे, याच्या बाहेर कोणी जाऊ नका. जास्तीच्या कलाकार्या करायले त्या गड्ड्याच्या अंदर कोणी उतरू नका. उतरला आणि त्याला काही जर झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही कोणीच. कोणीही मी आल्याशिवाय गड्ड्याच्या अंदर उतरू नका, नाही म्हणजे नाही. आणि जर का तात्याचे बाबा जागे झाले आणि तुम्हाला विचारलं तर सगळं खरं खरं सांगून दे जा. पण तात्याच्या बाबाले बाहेर जाऊ देऊ नका. तात्या एक काम करा, तुम्ही पहिले इकडून अंदरून गेटाले लॉक मारून द्या आणि दोरी घेऊन घ्या. ते आपण वरतून जाऊ आणि वरतून बाहेर निघू आणि वरतून बाहेर निघून बाहेर बी टाला मारून द्या. म्हणजे लोकाले वाटलं पाहिजे ह्या वाड्याले टाला लागला आहे, याचा अर्थ वाड्यात कोणीच नाही आहे. फक्त याची दक्षता घ्या. बरं तुम्ही म्हणसान तसं. चला लवकर, जास्त टाइमपास करण्यात इथं काही टाइम नाही आपल्याला. कारनं चालता ना? हाव कारीनं चला. त्या बुलेटचा लय आवाज येते, फालतू लोक जागे होय. काढून घेऊ का दोरी? लय वेळ झाला ना पकडला, माझ्या हातात दुखू राहिले. काढून घ्या ना आता, काढून घ्या. डायरेक्ट बाबा चमत्कारीच्या गुफेपाशी थांबली पाहिजे गाडी. आता घ्या लवकर. शाहरुख आहे तू काय पायाला आहे का रे? हा, पाहिलं आहे ना मी. मग राजा आतापर्यंत काऊन नाही सांगितलं? त्या तुलेच घुमवत होतो वाड्यात पूर्ण तात्याच्या. ते तुम्ही किती काय घुमत होते शाहरुख याले, तर तो टाईम असते, त्या टाईमातच ते भेटत असते. आता पहा बरं, तर हा टाईम कोणता काय कोणता, पण ते भेटायचा आताच होता ना, म्हणून होय. किती मोठी गुफा आहे रे बा हे. का रे अंदर किती मोठी आहे? अरे लय मोठी आहे, लय मोठी. जिकडे पाहून राहिलो तिकडे अशी गुफेसारखंच दिसू राहिलं. हा पुराच्या पुढा वाडा जो आहे ना, हा पूर्ण ह्या गुफेवरच आहे. अरे बापरे. धन लय आहे अंद्र. आता सगळे जण मालामाल व्हायचंच काम आहे. केस कापले वाटते, वळगाली नाही उरायले का बाबा चमत्कारी होय म्हणून हे. अरे झालं असं ना, चल ना. उशीर लय उरायला. बरं कामाची गोष्ट आहे, मग नका म्हणजा मले. कामाची गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो नंतर. चला बरं. इथं सांगून द्या वसंतराव त्याले का धन आहे म्हणा आपल्या वाड्यात. अरे धन आहे, धन धन काढायला जाणं आपल्याला. कुठं आहे धन? तुम्ही चला तर सही आमच्या सोबत, तवाच दाखवीन ना तुम्हाला. तुमचं होऊनच नाही राहिलं. आम्ही दिसल्यावर तर अधिक अधिक चालू आहे तुमचं वालं. 2 मिनिटात तयारी करतो. चला 2 मिनिटं थांबा इथं फक्त. कसं आहे तात्या, आपल्या गुरुजीले सगळं समजते. हां, आपल्याला नाही समजत ना त्याच्यातलं एवढं. म्हणून कसं आहे, गुरुजीले सोबत घेतलेलं बरं. एक हिस्सा पडला तर चालते, पण जीवाची जोखीम कायले घ्यायची? चालते ना आपल्याला, एक हिस्सा गेला तरी चालते, पण आपल्याला ते धन व्यवस्थित काढणं आहे. सगळ्याच्या हिश्श्यात बरोबर आलं पाहिजे.
आता तिथं धन आहे का अधिक काय आहे ते आपल्याला माहीत नाही. पण हे बाबा चमत्कारी कसे, हे जरा त्याले तंत्र मंत्र हे ते येते. हे पा आता काही ना काही म्हटलं ते लागलेच होते प्राप्त करायले. काही ना काही चालूच राहते त्याचं. त्याच्यानं त्याला घ्या लागते. त्याला समजते, आपल्याला थोडी समजते एवढं. चला लवकर. अरे येते रे बाबा, हे किती वेळचे गेले. सल्ल्या लवकर तू वरता ये वाड्याच्या आणि दोरी घेऊन येजो. बरं आलो. खोल दरवाजा, खोल लवकर आणि चल अंदर. अरे नाही दरवाजा नाही खोलू शकत, कारण अंदरचा कोणी बाहेर आणि बाहेरचा कोणी अंदर नाही आला पाहिजे म्हणून टाला लावलाय. तिकून अंदरून टाला लावलाय. वरतून चढून जा लागन आपल्याला. या वरतं या वसंतराव. वा रे वा, कलाकार आहे हो. दरवाजा उघडला असता तर काय झालं असतं. घ्या जरा लवकर करा. सगळ्यात पहिले हा गड्डा दिसला कोणाले. हा गड्डा दिसला नाही कोणाले. हिच्यावर पांढरा साप होता म्हणते. तो त्या शाहरुखेला दिसला. तो पकडायला गेला, तो डायरेक्ट ह्या गड्ड्यात पडला. आम्ही सगळेजण उतरलो. अंदर एकदम बेकार वास येऊ राहिला, जसा काय माणसं सडलेले आहे असा वास येऊ राहिला अंदर. आम्ही अंदर उतरलो होतो. लय मोठी गुफा आहे. कोण वय शाहरुख आहे? मी वय बाबा. पायाळू आहे का तू? हा पायाळू आहे. मग असू शकते का याच्या अंदर धन आहे. पण आपल्याला तेवढ्या सावधगिरीनं सगळं काही करावं लागल. सगळे अस्त्र शस्त्र सोबत न्या लागल. त्यापाशी कोणते शस्त्र आहे? शस्त्र आहे, भाला आहे, तलवार आहे. सोबत घेऊन घे. आणि जास्त जण कोणी सोबत येऊ नका खाली. बाकी सगळे वरतरा. जा घेऊन या लवकर. वसंता मशाला पेटो. गेले कायले बोलावलं रे. हा अरे आपणच काढायचं होतं ना ते धन. अधिक फालतूचा एक हिस्सा टाकून दिला तुम्ही त्याच्यात. अरे का आपल्याला जमते का काढणं? आपले धंदे आहे का ते? आपल्याला कोणते मंत्र तंत्रण कसं काढावं लागते माहीत आहे काय? गेला तर गेला एक हिस्सा. हां एक हिस्सा गेलाच चालते, पण इथं काय जीव धोक्यात टाकतं काय? मी आता असं ऐकलं का तिथं बली मागू शकते म्हणते, ज्याचं नवीन लग्न झालंय त्याची. फालतू आपलं डोकं नको चालू. जिथं चालवायचं आहे तिथं चालवत जाय. नवीन लग्न झालेवाल्याची बली मागते. हा हे घे जा बाबा चमत्कारी. इथं ठेवून दे खाली आणि जाय भालाय घेऊन ये. चला बाबा थांबून जाय. शस्त्र घेतल्याशिवाय कुठंच नाही जायचं. हे घ्या बाबा. चला झालं सगळं. उतरा एक जण. माझ्यासोबत फक्त 6 जण आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एकही जण येत नाही. आरामानं उतरा तात्या. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काहीच माहीत नाही अंदर काय आहे आणि काय नाही. आपण जिवंत वाचून येऊ का मरून जाऊ अंदर, आपल्याला हे काहीच नाही माहीत. आपण फक्त चाललो. आणि जे बाहेर उभे आहे ते बाहेरच राहायचा. अंदर याचा प्रयत्न करायचा नाही. कोणीही अंदर याचा प्रयत्न करायचा नाही. काही झालं तरी तुम्ही वरतच राहा. शाहरुख या तू समोर राह. तू ये म्हण तुले जसं जसं नेते त्या रस्त्यानं चल. बाकी आम्ही तुझ्या मागच आहे. चल. आता कोणत्या रस्त्यानं चला? इथं तर 2 रस्ते आहे. तू ये म्हण तुले ज्या रस्त्यानं नेते त्या रस्त्यानं चल. का हो बाबा चमत्कार? हे म्हटलं इकडे तर पूर्ण उजेड आहे. इकडे तर मशाला पेटवले आहे. इकडे कोण राहते अंदर? इथं कोणी राहत नाही. इथं काही ना काही आहे म्हणून इथं मशाला पेटलेले आहे. आपल्या मशाला बंद करून टाका. चला शाहरुख याच्या मागं चला. कोणीही एकटा राहू नका. सगळे याच्या मागं चला. अरे कुठून आले एवढे मोठे वटवा गुळ? काहीच नाही करत ते. चला. तुम्हाला जो वास येऊ राहिला होता तो इच्छाच होय. हे पाहून घ्या. इथं माणसाच्या किती हड्ड्या पडल्या. का हो बाबा, हे कोणाच्या होय खोपड्या एवढ्या पडल्या? त्याच लोकांच्या होय जे इथं धन काढायला आले होते. समोर चालत राहा. जिकडे तुझे मन घेऊन जाते. मशाल पेटवा. अरे इकडे कुकडे चाललो आपण. हे किती बेकार जागा दिसू राहिली मले. हा वापस जाईन का नाही जाईन आपण गावात? आता गावात वापस जाऊ का नाही जाऊ? धन पाहिजे ना तुले? चल आता धनच काढू. अरे मला नाही पाहिजे धन. मी चाललो घराकडे वापस. आता कोणीच इथून कुठं जाईन नाही. इथून वापस गेला त्याला मनात काही झालं तर मी जबाबदार राहणार नाही. आला कायले मग शायन्या तोंडाच्या पहिलेच गडबड तर भल्ला करू राहिला होता. चल आता चुपचाप सोबत. मला तर वाटू राहिलं आपण हे धनाच्या पायी सगळ्याचा जीव धोक्यात टाकला. कमी जास्त जर कोणाला काही झालं, कोणाचा जीव गेला तर आपण सगळेच्या सगळे पोलीस ठाण्यात राहू. एवढा विचार कर जा. मला असंच वाटू राहिलं पाटील का जर काही कोणाला कमी जास्त झालं तर आपण डायरेक्ट जैलातच राहू. बाकी कुठंच नाही. आपण हे फालतू कामं केले. हा गड्डा बुजून टाकायला पाहिजे होता. आणि तसं आहे बाबा चमत्कारीनं सांगितलेलंच आहे का अंदर कोणतं जनावर राहन आणि काय राहन याची काही गॅरंटी नाही. आणि आम्ही कितीक जण वाचू आणि कितीक मरू याची काही गॅरंटी नाही आहे. कमी जास्त जर काही तात्याले झालं तर मग
तात्याले काय कोणाले बी झालं तर मग कसं? वास एवढा खराब येऊ राहिला का आजूबाजूचे घरवाले बी जागू शकते ना. त्या वासाचं काहीतरी करावं लागेल आपल्याला. कायचा वास होय? एवढा सडल्यासारखा वास येऊ राहिला घरात. एवढा वास येऊ राहिला तरी तात्या उठला नाही. तात्याचे बाबा आले. आता कसं करता? कायचा वास होय रे? एवढा खराब वास येऊ राहिला सडल्यासारखा. काय सडलं? अरे काही नाही सडलं, उंदीर सडला होता, तोच फेकाले चाललो. आणि तुम्ही काय करू राहिले सगळेच्या सगळे एवढ्या रातचे इथं? गेले कोण नाही आपापल्या घरी? झाली ना तुमची पार्टी? मग इथं काय करू राहिले? आता बसलो थोडा एक वेळ, बसून जा म्हणे, नंतर चालले जा म्हणे घरी, नाही तर इथंच झोपा म्हणे. तर झोप नाही येऊ राहिली तर बसलो इथं. अरे हा 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 गड्डा खायचा होय? अबे हा गड्डा खायचा होय? एवढा मोठा गड्डा? अरे हिर खंदू राहिलो ना, त्याच्या जाणं आहे तो. हिर खंदाची आहे म्हणे तात्या इथं. अबे हिर तर हाय वाड्यात. हिर कायले खंदू राहिले ते आता रातचे बेरातचे? खरं खरं सांगा मले, तो गड्डा कायचा होय? आणि तुम्ही सगळेच्या सगळे इथं कायच्यासाठी बसले? आणि वास कायचा होय हा? लवकर सांगा. हा उंदीर सडल्याचा वास नाही होय. हा माणूस जसा सडते तसा वास येऊ राहिला. लवकर सांगा काय होय ते? इथं बसा तुम्ही शांतते, सगळंच सांगतो तुम्हाला. तर अशी गोष्ट आहे ती नाही? अबे पण जीव धोक्यात टाकून गेले कायले? हा? जर तो बाबा चमत्कारी तुम्हाला सगळं सांगू राहिला असन का कोणाचा जीवही जाऊ शकते काही होऊ शकते, तरी गेले कसे काय तुम्ही? एखाद्याचा जर जीव गेला तर धनाले का चाटसान काय? चेत्या आपल्याला अंदर जास लागन मोका पाहून. मी मोकाच पाहू राहिलो ना, कसं जाशील तर अंदर. अरे हे काय होय? अरे हे तर पहा मांग काय होय तर? पाटील दोघांनी उड्या मारल्या याच्यात. लवकर वरता या तुम्ही, लवकर वरता या, तुम्हाला सांगू राहिलो मी. हा पहिले सांगितलं आहे का कोणतंही जनावर असन म्हणे. कमी जास्त जर झालं तर आम्ही काय कराव? सल्ल्या तू जाय लवकर, तू जाय त्याच्यासोबत. ते हरामखोर पोट्याईले घरी काऊन नाही पाठवलं? पहिलेच त्या बाबा चमत्कारीनं कोणाला याले नाही सांगितलं. कोणतंही जनावर असू शकते म्हणे अंदर. जाऊ दे मरू दे. अरे ते जर मेले तर आपण सगळेच्या सगळे पोलीस ठाण्यात राहू आणि सुटू बी नाही कधी. लाईट काढ त्या जवळचा. इकडेच गेले असन ते. चल इकडेच चल. अरे थांबा रे थांबा रे थांबा रे. सोनिया अबे हे काय होय बे? हा हे अबे हे माणसाचे कवट्या होय ना? अरे आता कुठं पैसा? पयाचं जाऊ दे सल्ल्या काका. इकडे पाय पहिले, इकडे पाय. अबे हे काय होय हे? हा अबे एवढ्या मोठ्या कवट्या माणसाच्या? हे सगळेच्या सगळे इकडेच गेले असून. चला चला लवकर. शाहरुख मांगा हट तू. हा दरवाजा खोला लागा ना आपल्याला. हा मंतरलेला दरवाजा आहे. ओम भट स्वाहा. मांगा हटून जा सगळे. दरवाजाच्या मांगा काही असू शकते. पळा लवकर. कोणतरी येते चालत गेलं इथून चालत गेलं कोणतरी. कुठं आहे बे? कोणीच तर नाही गेलं चालत. चल समोर चल. गेलं सल्ल्या काका कोणतरी गेलं. हटा तुम्ही मांग, मीच जातो समोर. माया मांग या तुम्ही. भूत भूत पहिला लवकर इथून. सगळे मिळून नाही गोष्ट आहे काय? धन तसंच भेटत नाही. हे धनाचे रक्षक होय. यायले माराच लागन आपल्याला. जसं ते जनावर बाहेर आलं, वसंता तू भाला फेकजो. तात्या तुम्ही त्याले तलवारीनं कापजा. म्हणे तूही त्याले तलवारीनं कापजो. मोहन तू बाहेर राह. जसा तोले पळून थो जनावर बाहेर येन तसंच आम्ही त्याले मारू. मलेच काऊन म्हटलं? मलेच काऊन? ते नामदेवराव नाही तर शाहरुख गेले घ्या ना. नाही तुलेच पाहून येन थो. मला शहीद करता काय? मला शहीद करता का बाबा? हा जाऊ द्या तिकडे ते धनन पण. चला घराकडे. नाही आता घराकडे नाही. एक तर धन घेऊन जाऊ, नाही तर दोघा तिघाले खतम करून जाऊ. दोघा तिघात माया नंबर नका टाकू बा. माया नंबर नका टाकू. माया आताच नवीन लग्न झालं. धन पाहिजे तुले? थांब आता धनच देतो तुले. अरे मला नाही पाहिजे ते धन. राहू द्या तिकडे. चला घराकडे बाप्पा चला. आला बाबा चमत्कारी आला तो. आला. मोहनच्या अंगावर याच्या पहिलेच त्याच्यावर सगळे जण अटॅक करा. 1 2 3 खतम करून टाका त्याले. नाही तर थोडं आपल्या सगळ्याला खतम करा. अबे लवकर चल चिते इथून लवकर चल.
पया लवकर इथून पया, खाऊन टाकत नाही का आपल्याला तो राक्षस? अरे तो तर आपल्या मागास लागला. अरे तो तर काही पिचाच नाही सोडून राहिला. आता हे काय होय, किती मोठा आहे या साप, आणि भेव लागा जोगताच आहे. कोणीच भेऊ नका, कोणीच भेऊ नका, काहीच नाही होत. चला सोमार. आता 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 कसं, आता कसं? तयार राहा, याले आपल्याला खतम करायचा आहे. अरे किती किती मोठा आहे तो, आणि तुम्ही म्हणता खतम करायचा आहे. अरे खाते तो एखाद्याले. वसंता घाला दे मापाशी. पाहिजे हो बाबा चमत्कार, नाही तर आम्हाला दुरूनच नमस्कार करा लागेल तुम्हाला. चुप, बिलकुल चुपचाप राहा. अरे बापरे, किती मोठा नाग आहे बाबा तो. बस आपल्या 4-5 जणाले खाऊन घेत होता. चला इच्छा तर नाही पटलं. सोमवार काय माहित आता काय होते तर. चला सोमवार. अबे लवकर चढ, लवकर चढ, मागं चिव राहिला तो. धन गेले आले. धन पाहिजे, धन पाहिजे काय? घे घे, घेऊन जा, घेऊन जा धन. घे, ने ने धन ने. ये अंदर, ये अंदर. बली दे, बली दे पहिले, पहिले बली दे, मग धन घेऊन जाय. मगच धनाले हातला. बली दे पहिले. बली कायची बली पाहिजे तुले सांग. बली, बली नवीन लग्नाची पाहिजे. लग्न झालेलं जोडपं पाहिजे. त्याच्यानंतरच तुले धनाचा दरवाजा दाखवतो. बली, बली पाहिजे. नवीन लग्न झालेलं काही झोडपं गिडपं काही नाही आहे. चल लवकर धन दे, दाखव कुठं आहे तर धन. धन, धन तसं नाही दाखवत. पहिले बली, नंतर धन. शाहरुख आहे, जशी ते आता डबल उडत आली, हे त्या हातची जे मशाला आहे डायरेक्ट तिला फेकून मार. ये घे धन, धन घे, धन घे. मार फेकून. वाचवा, वाचवा मला, वाचवा, वाचवा. उचल ते मशाल, चला अंदर. अरे बापरे, इकडल्या दरवाजावर तर सापा काढले आहे. पै लवकर. हो भेटला रे धन, धन भेटला रे. जमला रे, जमला आता. हो भेटलं रे धन. धन अधिक भेटायचंच आहे. कोणीतरी इथं रखवाली करायला आहे धनाची. शाहरुख या, तू समोर जाय. त्या राजनाले तूच हात लावू शकता सध्या. जाय बिंदास, मी पाहतो बाकी. जाय समोर. धन पाहिजे, धन पाहिजे, धन घ्यायला आले तुम्ही. तुमच्या सगळ्याची बली, तुमच्या सगळ्याची बली. बली देतो आता तुमच्या सगळ्याची. इथपर्यंत कोणीच पोहोचू शकलं नाही. तुम्ही पोहोचू शकले, पण तुमची बली आता मी देईन. तुमची बली आता मी देईन. काय पाहिजे तुले, तुले काय पाहिजे ते देतो. ते धन आम्हाला देऊन दे, आम्हाला सोडून दे. मला नवीन लग्न झालेलं जोडपं पाहिजे. त्याची बली पाहिजे. दे आणून, दे आणून. आणून दे, आणून दे, तेव्हा सुटका होईल सगळ्याची. हा पण आणून द्यासाठी तर मला जा लागेल ना. तुले सोडतो. मले सोड, मी आणून देतो तुले. नाही, सोडत कोणालेच नाही. नाही. आता तुमची बली. बे शाहरुख आहे, खरंच तू पायल होता ना. मग हे कशी काय आली म्हणतातच. ते रक्षण करणारी वय धनाची, ते येतेच. आता आपली खैर नाही. आता आपण सगळे जण मरू. अबे पाय लवकर, लवकर पाय. वाचवा मला, वाचवा, 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 वाचवा मला, वाचवा, वाचवा. एवढी मेहनत करून आपल्या हाती काहीच नाही लागलं. सिमेंट रेती आणतो, तो गड्डा बुजून टाकतो. काहीच धनगेन काही होतं नाही खाली. आम्ही आमचा जीव वाचवून आलो. जनावरं एवढे बेकार होते खाली का काय विचारू तुम्हाला. बरं झाले तुम्ही आले नाही. जाऊ द्या तिकडे. धनागिनाचं आपलं कष्टाचंच लय आहे, मेहनतीचंच आपल्याला सरत नाही. हां, तुम्ही सगळे वाचून आले ना, हे महत्त्वाचं आहे. सिमेंट रेती आणा, तो गड्डा बुजून टाका. आम्ही तुम्हाला हातभार लावू लागतो. आणि याच्यानंतर त्या धनाच्या आणि ह्याच्या त्याच्या मागं लागायचं नाही. तुम्हाला सगळ्याला सांगू राहिलो. अरे जीव वाचून आलो आम्ही, आमचं आम्हाला माहीत. नाही तर झालं असतं आमचं सगळ्याचंच पानदान झालं असतं.
माहीतही नसतं पडलं तुम्हाला. हे दोरी काय करू आता? ओढून घेऊ काय? ओढून घ्या ना, नाही तर आता काय करता त्याचं? भारी तलय लागू राहिली हो दोरी. काय आहे खाली आता? कायच्यात लटकली असन ते. वळा वळा ताकत ना. अरे बाप रे, सापडलं रे धन. सापडलं रे धन.